विषय तोच आहे, छत्रपतींच्या अपमानाचा अवमानाचा विषय, छत्रपतींच्या अवमानाचा विषय, छत्रपतीच्या अवमानाचा विषय. आणि असं नाही चालणार. असं कसं चालेल? अबू आझमीला एक नियम, अबू आझमीला एक नियम आणि ह्या हरामखोरानं दुसरा नियम. असं कसं चालेल? अबू आझमीनं एक नियम आणि त्याला कसा वेगळा नियम चालेल? आणि म्हणून प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज विधान परिषदेमध्ये उमटले. प्रशांत कोरटकर याने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेच्या अधिवेशनात विरोधकांना सुनावताना पंडित नेहरू यांचाही निषेध करणार का असा सवाल करत देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झाले. अबू आझमीवर कारवाई झाली पाहिजे. अबू आझमीला जेलमध्ये का टाकलं नाही? गृहमंत्री बसलेले इथं समोर, आता उचलून टाकायला पाहिजे त्याला जेलमध्ये, आपल्या इथल्या लॉकअपमध्ये. मान्य सभापती महोदय जेलमध्ये टाकीन, 100% टाकू. मुख्यमंत्री बोलतात, आपण जरा खाली बसा. कोरटकर असो का कोणी असो, जो महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल, कोणी असो, त्याला सोडलं जाणार नाही, सोडलं जाणार नाही. त्याचा निषेध करणार आहात का? आहे हिम्मत? आहे का हिम्मत? अरे आहे का हिम्मत? आहे का हिम्मत? आहे हिम्मत तुमच्यामध्ये? अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही. विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी असं म्हटलं की मागील काही काळात महापुरुषांचा अपमान करण्यात येत आहे. प्रशांत कोरटकर ही नागपूरमधील व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काहीही बोलते. अभिनेता राहुल सोलापूरकरही बोलतो. प्रशांत कोरटकरला जेलमध्ये टाकणार की नाही? कोरटकर हा कोणाचा कार्यकर्ता आहे असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. हे सरकार करत नाही. एकीकडे कारवाई झाली पाहिजे, हे झालं पाहिजे, गोड गोड आणि गोल गोल बोलतात. मग कोरटकर विषयी बोललं पाहिजे, सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे. सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जातं. असं कसं केलं जातं? आणि कोरटकरचा मी आता नागपूर सीपीशी बोललो, कोल्हापूर एसपीशी बोललो. कोरटकरचा मोबाईल जप्त होतो आणि कोरटकर जप्त होत नाही. हा, कोरटकरला पकडला जात नाही. कोरटकरचा मोबाईल जप्त झाला असं आता मी 15 मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो. मोबाईल जप्त होतो कोरटकरांचा आणि कोरटकर सापडत नाही. कोणते प्रकार आहे? मग सरकार जर बोलतं तर तसं करून दाखवावं सरकारने. आमची भूमिका हीच आहे म्हणून 289 आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे. अबू आझमीचा तर निषेध केलाच पाहिजे. औरंगजेब कोण होता? औरंगजेब कोण होता? त्याच्याविषयी जर अबू आझमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती तर या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर. त्याच्यावरती जायला सांगितलंय मी. आणि मी तुम्हाला सांगतो, हे कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो. मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत? त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते. हे रेकॉर्ड होत, त्याच्यातही निषेध करत तुम्ही. विरोधकांच्या या आक्षेपाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की प्रशांत कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, त्याला सोडणार नाही. पण तुम्ही विरोधक जितेंद्र आव्हाडचा निषेध कधी करणार? रेकॉर्डवर भाषण आहे, ठराविक भूमिका तुम्हाला घेता येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री फडणवीस एवढे आक्रमक होते की पुढे ते असं म्हणाले की त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलं त्याचा निषेध तुम्ही करणार का असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तुम्ही नेहरूंचा धिक्कार करणार का असा सवाल करत मुख्यमंत्री आज सभागृहामध्ये प्रचंड आक्रमक बघायला मिळाले, संतापलेले बघायला मिळाले. सभागृहात गदारोळ झाल्यानं त्यानंतर कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं. असं सिलेक्टिव्ह करू नका. नाही केला तुम्ही, नाही केला त्याचा. आणि 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 त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, त्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे. उत्तर ऐका ना आपण. जवाहरलाल नेहरूंनी, उत्तर ऐका ना आपण. जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आपण जरा जागेवर बसा. त्याचा निषेध करणार आहात का? पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल
जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं, अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। त्यामुळे या ठिकाणी पंडित नेहरू यांचा देखील धिक्कार झाला पाहिजे। त्यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर